स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळते। तर आजच्या या मालिकेत म्हणजे 26 एप्रिलच्या भागाची सुरुवात काव्य आणि जीवा यांच्यामधील भांडणाने होते। त्यांचं एकमेकांवर असणारं प्रेम आणि मनाविरुद्ध झालेलं हे लग्न या सगळ्यामुळे काव्या जीवाला खूप सुनावते। ती जीवाला म्हणते, खूप चांगला चाललाय ना तुझा आणि नंदिनी ताईचा संसार, कुठे आहे माझा जीवा जो फक्त माझ्यावर अपार प्रेम करायचा। पण आता तोच जीवा मला आणि पार्थला एकत्र रूम मध्ये जाताना शांतपणे बघत असतो। तू आणि नंदिनी ताई मस्त डिनरला जाता, फिरत असता, हसत असता, खूप आनंदात आहेस ना तू तिच्यासोबत। या सगळ्यावर जीवा चिडतो आणि काव्याला सगळं काही सांगतो आणि म्हणतो त्या दिवशी प्रचंड त्रास होत होता ज्यामुळे मी दारू प्यायलो होतो। नेहमीचं बार फुल होतं म्हणून गाडीत बसून दारू प्यायलो आणि पोलिसांनी पकडलं। तेव्हा नंदिनीचा फोन आला आणि पोलिसांनी उचलला म्हणून ती मला सोडवायला आली होती। आम्ही काही फिरायला गेलो नव्हतो। या सगळ्यावर काव्या म्हणते, जसा तुला नंदिनी ताईच्या चांगुलपणाचा त्रास होतो तसा मला देखील पार्थच्या चांगुलपणाचा त्रास होतोय। माझ्याकडून आता हे सगळं होणार नाही, थकली आहे मी, तू सगळं काही सांगून टाक सगळ्यांनाच। तेव्हा जीवा म्हणतो, तुला कळतंय, तुझी ताई आत्ताच म्हणाली ना, एक वेळ माझं नुकसान केलेलं मी सहन करू शकतो पण विश्वासघात केलेला नाही, आणि प्लीज माझ्यावर संशय घेणं बंद कर। त्यावर काव्या म्हणते, तू माझ्या ताईच्या प्रेमात तर पडला नाहीस ना, तू माझाच होतास आणि माझाच राहशील, आठवण ठेव। हे म्हणत ती तिकडून निघून जाते। त्यानंतर रम्या खूप खुश होत आनंदात ऑफिसमधून घरी येते आणि ओरडत आईला सांगत असते। तेव्हा पार्थची आई देखील हे सगळं ऐकते। दुसऱ्या दिवशी काव्या तिच्या माहेरी जाते। त्यानंतर नंदिनी आणि काव्याची लहान बहीण नंदिनीला भेटायला येते, ज्यामध्ये नंदिनीचं लक्ष आरूने घातलेल्या लॉकेटवर जातं। यावर जीवाचंही लक्ष जातं आणि त्याला आठवतं की हे लॉकेट मी काव्याला दिलं होतं आणि ती माहेरी हे शोधत होती। यानंतर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, लॉकेट पाहून काव्या आरूवर खूप चिडत असते। तर आता नंदिनी काव्याचं ते लॉकेट ओळखेल का व पुढे आता काय घडेल हे जाणून घेण्यासाठी आणि मालिकेच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।